कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू। पप्पाजी असं का करताय तुम्ही? काय झालं? पप्पाजी तुम्ही का शोधताय मैथिली सेनगुप्ताला? ती घरी नाहीये तो किती चांगला आहे ना। बघ तुझं बरोबर आहे, पण पप्पाजी तुम्ही सगळ्यात मोठे आहात ना घरात, तुम्ही असं का करताय? बघा ना ती घरी नाहीये तो किती शांत शांत वाटतंय। अगदी खरंय। हकुमा तुम्हीच सांगा ना पप्पाजींना, काय गरज आहे एवढा शोधायची मैथिली सेनगुप्ताना? भाऊजी बरोबर बोलतीये ती। तुम्ही कशाला शोधताय तिला? नका ना शोधू प्लीज। मी तिला शोधत नाहीये, मी फक्त काय झालं? बाबा या एका पेजवर साईन राहिली आहे तुमची। काय झालं फाल्गुनी, चेहरा का पडलाय तुझा? अद्वैत भाईजी, पप्पाजी त्या मैथिली सेनगुप्ताला शोधत आहे। काय गरज आहे? नको ना ती बाई या घरात। पप्पाजींना का कळत नाहीये? फाल्गुनी, काय करायला हवं काय करायला नको हे मला आणि नेत्राला व्यवस्थित कळतं। तू या विषयात पडू नकोस। पप्पाजी येतं घे, तू तुझ्या भाषेत समजावायला। बाबा पण काय चुकतंय तिचं? तिला जर काही वाटत असेल तर ती बोलूच शकते ना। ती पण या घरातली एक मेंबर आहे, तिला पूर्ण अधिकार आहे बोलण्याचा। मान्य ना, तिला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे, म्हणून मी तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली। पण ही विषय थांबवतच नाहीये। बाबा पण तिला मला या विषयावरती बोलायचं नाही। फाल्गुनी, काकू, फाल्गुनी, बाबा मला मान्य आहे तुम्ही खरंच खूप टेन्शन मध्ये आहात। मैथिली सेनगुप्ता नाही सापडल्या तर आपल्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो। पण तुम्ही माणसं लावली आहेत ना कामाला, प्लीज टेन्शन नका घेऊ। खरं तर राहून राहून माझ्या पण मनात हाच विचार येतो, कुठे असतील मैथिली सेनगुप्ता? लेमन टी झाली ना की मी तुला हेल्प करते। हा, लेमन टी कोणासाठी? तेजससाठी। त्याला थोडं बरं वाटत नाहीये ना म्हणून। काय झालं? अरे नाही, ते आत्या सासूमा बरोबर हॉस्पिटलला थांबायला जातो ना, म्हणून झोपच नाही होत। तो बोलत होता की डोकं दुखत आहे आणि थोडी वीकनेस पण होती। तो लेमन टी बनवून देते तो फ्रेश वाटतं ना। त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे का? नाही नाही, मी आज अद्वैत साहेबांशी बोलते। मी त्यांना सांगते ते एक दिवसाआड हॉस्पिटलमध्ये जाते इंद्राणी आत्यांबरोबर थांबायला। नाही, मी पण जाऊ शकते ना, डोंट वरी। तसं नाही ताई, पण तेजस भाऊजींचं जागरण होत असेल ना, खूप त्रास होत असेल, त्यांना आज आराम करायला सांगा तुम्ही। मी तो वॉर्निंगच देऊन आली आहे की रूम मधून बाहेर पडला ना तो बघ तू। फाल्गुनी चल पटकन नाश्ता दे मला। बाहेर जाणार आहेस का? हो ग, माझी महत्वाची मीटिंग आहे एक। नाही या तेजस, भाऊजी बरं नाहीये ना तुम्हाला? डोकं दुखतंय ना? तो अगं नाही दुखत होतं, पण माहित नाही कसं अचानक गायब झालं दुखणं। कसं काय? मगाशी तू ईशाच्या हाताने माझं डोकं चेपून दिलंस ना, त्यामुळेच। खरं सांगतोय, तिचा हात लागला आणि दुखणं अगदी कुठच्या कुठे पळून गेलं। खरंच जादू आहे ईशाच्या हातात। असू नको, मी खरं सांगतोय, आपल्या ईशाच्या हातात जादू आहे। तू बेशुद्ध असताना मी तुझ्या शरीरात प्रवेश करू शकलो असतो, पण आता मी प्रचंड कमकुवत आहे। अशा वेळी जिवंत माणसाच्या शरीरात प्रवेश करणं मला शक्य होणार नाही। पण आता वेळ आली आहे,
तुला स्वतःहून मला तुझ्या शरीरात प्रवेश द्यावा लागेल. मला नकार नकोय, होकार हवाय. शतग्रीवला तुझ्या शरीरात प्रवेश करू दे. तुझं आयुष्य सार्थकी लागेल. नाही नाही, नाही, मी 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 नेत्राला नाही फसवू शकत. तिला संकटात टाकू शकत नाही. काही झालं तरी मी नाही प्रवेश करू देणार शतग्रीवला माझ्या शरीरात. मी जीव देईन मी. मग दे जीव. तू जीव दिलास तर मला तुझ्या शरीराचा ताबा सहज घेता येईल. मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन आणि त्या राजाध्यक्ष कुटुंबाला संपवेन. चल, जीव दे. मी नाही जीव देणार. नेत्रांनी विश्वास ठेवलाय माझ्यावर. तिचा विश्वासघात नाही करू शकत मी तिला संकटात नाही टाकू शकत. मी नाही जीव देणार. मी तिथे त्याच घरात राहीन. वाटेल ते अपमान सहन करेल, पण नेत्राला संकटात नाही टाकणार. फॅमिलीपासून दूर जाण्याचं दुःख काय असतं माहितीये मला. मी नेत्राला तिच्या कुटुंबापासून नाही तोडणार. नाही जीव देणार. मी नाही जीव देणार. शतग्रीवला माझ्या शरीराचा ताबा नाही घेऊ देणार मी विचारत नाही, सांगतोय. तू शतग्रीव होणारच. लवकरच तो क्षण येईल जेव्हा तू स्वतःहून शतग्रीवला तुझ्या शरीरात प्रवेश देशील. आणि जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत एकही क्षण तुला सुखाने जगू देणार नाही मी. आई, का परीक्षा घेतेस? आधीच मैथिली मावशी खूप वाईट काळातून जात आहेत. ते यायला सुद्धा तयार नव्हत्या. मी कसं बसं त्यांना इथे घेऊन आले. आणि आता आई, मला त्यांची खूप काळजी वाटते. काही झालं तरी शतग्रीव तुझ्यापर्यंत पोहोचेलच. वेळ वाया घालवू नकोस. तुला तुझा ताबा शतग्रीवला द्यावाच लागेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.